नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला पुन्हा एकदा एक मजेदार ताल घेऊन आली आहे आणि त्या तालाचं नाव आहे ताल रूपक. तर चला आपण या तालाबद्दल खूप जाणून घेऊया. तर तालाबद्दलचं इन्फॉर्मेशन पहिले देऊ तर या तालामध्ये 7 मात्रा आहेत, ज्याचे विभाग 3 विभाग आहेत आणि खंड 3, 2, 2 यात डिवाइड होतात. या तालामध्ये एक खासियत आहे की खाली आणि सम एका मात्रावर येतात. तर बरेच जणांना प्रश्न पडतो की एक्झाम मध्ये कसं लिहायचं. सोपं आहे. एक्झाम मध्ये नॉर्मल ताल लिहिल्यानंतर पहिले खाली म्हणजे आपला 0 याचं चिन्ह द्यायचं, त्याच्यानंतर सम म्हणजे क्रॉस खाली त्याचं चिन्ह द्यायचं. बाकीचं आपण जाणून घेऊया. तर चला आपण पहिले तालाचे बोल ऐकूया, त्याच्यानंतर तबलावर ऐकूया आणि मग हातावर दुगुन चौगुन कुठल्या बीटवर करायची हे मी सांगणार. तर ताल सुरू करण्याच्या आधी, बोल जाणून घेण्याच्या आधी हे जाणून घेऊया की तबला जो ताल आपण ऐकणार याच्यानंतर तो 166 या बीट्स वर ऐकणार. तर चला आपण आधी बोल ऐकूया मग तबला ऐकूया. तर या तालाचे बोल आहेत टी टी ना धी ना धी ना. मी पुन्हा एकदा सांगते, टी टी ना धी ना धी ना. ठीक आहे. आता जी खाली जी आहे ती पहिल्या मात्रावर व टाळी जी आहे ती 4थ्या व 6व्या मात्रावर आहे. तर हातावर हा ताल बघूया कसा आहे. टी मध्यमा प्रथमला खाली आपण अशी करतो, जी एक मात्रा काउंट होते. टी टी ना धी ना धी ना. टाळी इथे 4थ्या व 6व्या मात्रावर आली, खाली पहिल्या मात्रावर आली. तर पुन्हा एकदा आपण बघूया. आपण हे करताना एक गोष्ट लक्षात घेऊया की याची जी आपण आता प्रॅक्टिस करतोय की नॉर्मल लेवलमध्ये करतोय, दुगुन याच्यापेक्षा दुप्पट पटीने आहे व चौगुन चौपटीने आहे. तर चला आपण पुन्हा एकदा बघूया. टी 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. आता पुन्हा बोलांसोबत करूया. टी टी ना धी ना धी ना. टी टी ना धी ना धी ना. आपण केला आता ताल ऐकूया. त्याचा जो ताल आहे तो मी सांगते कसा आहे. पहिले जो 166 बीट वर आहे आणि तो आपल्याला कसा वाटणार आहे ऐकायला तेही मी सांगते. आता जो आपण ताल ऐकला तो चौगुण मध्ये ऐकला. आताची दुगुण मध्ये मी तुम्हाला ऐकू द्या ताल कसा आहे. आता ताल स्लो केलाय मी, जो दुगुण मध्ये आपण सादर करणार, जे बीट्स आहेत 166 बीट. आता मी हातावर दाखवते कसा करायचा. मातावर 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 असं आपल्याला मात्रा देऊन करायचे. आता बोल कसे मी सांगते. टी टी ना टी ना धी ना धी ना. टी टी ना धी ना धी ना. टी टी ना धी ना धी ना. टी टी ना धी ना धी ना. अशी याची आपण आता काय केली दुगू. आता आपण ताल देताना मोस्टली काय चुकी होते मी सांगते. काही जण काय करतात, परीक्षेत ताल देताना चुकून 2 3 असं देतात, म्हणजे 1 2 3. आपल्याला आता कसं द्यायचं असतं, ही करंगळी आणि ही. पण मोस्टली चुकून काय होतं, आपण हे आणि हे करतो, 2 3 फिंगर करतो. तर एक्झाम मध्ये असं केल्यानंतर चुकून आपला 1 मार्क तिथे जाऊ शकतो. म्हणून रूपक ताल जो हा आहे तो थोडं कन्फ्युजिंग ताल आहे, पण याची प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला हा ताल खूप छानपणाने येतो.
तर चला आपण पुन्हा एकदा बोलींसोबत हा ताल करूया. हिची चौगुण कशी करायची, तबल्यावर कशी वाजेल, एक्झाम मध्ये कशी लिहायची, परीक्षेत कसं गायचं हे मी सांगते. तर पुन्हा एकदा आपण दुगुण करूया. ती टीना धीना धीना, ती टीना धीना धीना. आता दुगुण करताना आपण ताल हा दोनदा गायचा. आता चौगुण मध्ये सेम रूल आहे, फक्त थोडं चेंज आहे. तर चौगुण मध्ये आता काय होतं, चौगुण मध्ये आपल्याला एक ताल 4 वेळा सादर करावा लागतो, पण खूप उच्च गतीने. म्हणजे आपली जी गती स्पीड असेल ती खूप फास्ट असेल, म्हणून त्या गतीमध्ये आपल्याला प्रॅक्टिस करून तो सेम ताल एक्झाम मध्ये सादर करायचा. आता चौगुणचे काय बोल असतात ते मी सांगते. मोस्टली मुलं यात कन्फ्युज होतात. तर चौगुण मध्ये ती टीना धीना धीना हे तेच बोल असतात, पण 7 मात्रामध्ये एका मात्रामध्ये 4 बोल असतात. जसं आता आपल्याकडे 7 मात्रा आहेत, त्यातला एका मात्रामध्ये 4 अजून छोटा बोल असतात. जसं ती टीना धीना धीना, तसं ती टीना धीना धीना ही दुगुण झाली. ती टीना धीना धीना अशी आपली ती चौगुणवाली होणार. ठीक आहे. पण मुलं काय होतात, जेव्हा पुस्तकात सेम बोल दिले असतात तेव्हा ते थोडे कन्फ्युज होतात. जसं मी आता दाखवते. ताल रूपक. तर ताल रूपक इथे तुम्ही बघू शकता. इथे काय लिहिले त्यांनी, ती ती ना धीना धी ना ती ती ना धीना धीना. तर मुलं